तोडकर साहेब, आता सध्याच्या वातावरणामध्ये नेते मंडळी सगळे प्रचारात व्यस्त आहेत. आपण तालुक्याच्या जनतेला शेतकऱ्यांविषयी जी तळमळ आहे आपल्या मनात ती सांगू शकता? तसं पाहिलं तर विरोधी पक्षाला शेतकऱ्यांची काळजी असते. आतापर्यंत आपण जी सरकार पाहिली, जे सरकार विरोधी असतं त्यावेळेस ते सांगतात आम्ही शेतकऱ्यांना हमीभाव देऊ, स्वामीनाथन आयोग लागू करू, शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न कसं मिळेल त्या दृष्टीने प्रयत्न करू. शेतकऱ्यांना उत्पादन वाढ नकोय, उत्पन्न वाढलं पाहिजे. कारण उत्पादन वाढत असताना खर्च अधिक होतो आणि त्या उत्पादन वाढ केल्यानंतर जे पीक आपण घेतो त्या पिकाला जर उत्पन्न भाव मिळाला नाही तर उत्पन्न वाढत नाही शेतकऱ्याचं. त्यामुळे आम्हाला शेत पिकाला त्या ठिकाणी हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. आज शेतकरी जर कृषी उत्पादन विक्रेत्याकडे गेला, कृषी दुकानदाराकडे जर गेला तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला लाचारीने त्या ठिकाणी म्हणावं लागतं, शेत युरिया आहे का? ते सांगतात युरिया घ्यायचा असेल तर लिंकिंग असतं. लिंकिंग असल्यामुळे इतर काही मायक्रोन्यूट्रंट असतील किंवा इतर जी खतं आहेत ती त्याच्याबरोबर घ्यावी लागतात. ती वॉटर सोल्युबल खतं असल्यामुळे ती प्रचंड महाग असतात. त्यानंतर दुसरं 24-24 महाधन हे खत देखील त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. मग कृषी विभागाचं कार्य काय? आपण या कृषी विभागाचं हे जे कार्यालय आहे याची अवस्था बघा, हे कार्यालयच व्हेंटिलेटरवर आहे. या कार्यालयाची अवस्था इतकी बिकट आहे, तर हे शेतकऱ्यांना न्याय कधी देणार? दुसरा मुद्दा, मी गेले अनेक वर्ष शेतकरी संघटनेमध्ये त्या ठिकाणी काम करतोय. महिंद्रा सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी कामाला होतो. ते सोडून शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यात मी सामाजिक क्षेत्रामध्ये आलो. आम्हाला काय पैसे कमवायचे म्हणून आम्ही राजकारणात नाही, परंतु शेती करत असताना शेतीमध्ये ज्या अडचणी आहेत त्या स्वतः शेती करून आम्ही अनुभवल्या. शेतकऱ्यांना शेती करताना किती अडचणीला सामोरं जावं लागतं आणि एवढ्या अडचणीमधून आमचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी आता सांगितलं, तो शेतकरी त्या ठिकाणी शेतमाल पिकवतो आणि मार्केटमध्ये गेल्या होती धनामेथी जुडी जर 1-2 रुपयाने गेली, त्याच्याबरोबर त्याचा जर लहान मुलगा असेल तो दिवसभर शेतामध्ये काम करतो, जुड्या वाहू लागतो का तर संध्याकाळी मला कुठेतरी हॉटेलवर जेवण मिळेल. आणि ते 10,000, 20,000, 25,000, 50,000 रुपये जसं काही क्षेत्र असेल त्या क्षेत्राप्रमाणे ज्यावेळेस तो शेतकरी तो उत्पादन धनामितीचं घेतल्यानंतर मार्केटमध्ये जातो, त्याला जर 5, 2, 4,000 रुपये त्याच्या हातात येतात, त्याला धनामिती उपटण्याचा खर्च असतो 7,000, तर त्या मुलाला उपाशी घेऊन यायला लागतो. उत्पादन खर्च तर पूर्ण अंगावर आलेला असतो. इतकी शेतकऱ्याची वाईट अवस्था या कृषी विभागाने सरकारने करून ठेवलेली. आज तुम्ही बघा, फॉस्फरिक ॲसिड 150 रुपये किलो मिळत होतं एक 5-6 वर्षापूर्वीच. आज त्याची किंमत 600 रुपये करून ठेवली. का? युरिया ही जी स्वस्तातली खतं आहेत याचा तुटवडा, कृत्रिम तुटवडा निर्माण करायचा आणि कंपन्यांना धार्जिन होईल अशी त्या ठिकाणी नियोजन करायचं, असे आराखडे आखायचे आणि पर्यायाने शेतकऱ्याला जर युरिया मिळाला नाही, कमी खतात कमी जो खर्च आहे ती खतं मिळाली नाही, तर शेतकरी पर्यायाने ही महागाची वॉटर सोल्युबल खतं घेतो आणि कंपन्यांचा त्या ठिकाणी अधिक फायदा होतो. आता कंपन्यांचा फायदा कसा होतो? तर या ज्या कंपन्या आहेत, तुम्ही याचे जर ओनर पाहिले, पार्टनरशिप पाहिलं, तर सगळ्या मंत्र्यांच्या पार्टनरशिप त्या ठिकाणी आहे, राजकीय लोकांच्या पार्टनरशिप आहे. क्लोरोसायपर किती त्याचं पेटंट होऊन कितीतरी दिवस झाले असेल, त्याचा शोध लागून आज कितीतरी वर्ष झाली. ते पहिले 200 रुपये लिटर मिळत होतं. आज क्लोरोफॉरिपास तुम्ही जर कॅनॉन घ्या, सुलतान घ्या, जुडवा घ्या, ही जी औषधं आहे त्याच्यात काय आहे? फक्त क्लोर आणि सायपर. त्याची किंमत 600, 750, 700 रुपये करून ठेवली. म्हणजे शेतकऱ्यांना किती हलकं जरी औषध मारायचं म्हटलं तर ते स्वस्तामध्ये कुठंच उपलब्ध होत नाही. यांची मोनोपॉली आहे. मोनोपॉली असल्यामुळे हे खत औषधांच्या एकत्रित सगळे मिळून किमती ठरवल्या जातात. निकृष्ट दर्जाची त्या ठिकाणी सेंद्रिय उत्पादनं म्हणून त्या ठिकाणी विक्री केली जाते. सेंद्रिय कार्बन म्हणून बॉटलमध्ये त्या ठिकाणी गोमूत्र भरलं जातं, शेतकऱ्याला विकलं जातं. गोमूत्रामुळे लगेच शेतकऱ्यांना जी पिकं हिरवी होतात, शेतकऱ्यांना वाटतं खूप चांगले. या कृषी विभागाचं काम आहे का त्या ठिकाणी दुकानदारांकडे जाणं, त्याची चौकशी करणं, पहिलं आम्हाला रिझल्ट दाखव आणि मग ते औषधं विक्री सांग. पावसाळ्यामध्ये एखादं फंगीसाईड असेल, बुरशीनाशक, त्या बुरशीनाशकाचा रिझल्ट पहिला दाखवा, तरच ते विक्रीला आणा. जर त्याचा रिझल्ट नाही आला, शेतकरी कोणाकडेच जात नाही. हे म्हणणार वातावरणात बदल होता, मग तुझं औषध कशाला मारलं? आमच्या जर एखाद्या पिकावर करपा येत असेल, करपा येतोय म्हणून तुझं औषध मारले ना. जर तुझ्या औषधाचा रिझल्ट येत नसेल तर एवढ्या मागात औषध मारून उपयोग काय आम्ही त्या पिकावर? असे अनेक विषय आहेत. यासाठी आम्ही या ठिकाणी महत्त्वाचे 3 मुद्दे घेऊन आमचे सचिनभाऊ थोरे आहेत, प्रमोदजी खांडगे पाटील आहेत, त्याचप्रमाणे सरपंच साहेब आहेत, राजूदादा आहेत, आपण सर्वच जण या ठिकाणी यासाठी आलेलो आहोत की सर्वात महत्त्वाचं म्हणजे युरियाचा पुरवठा तात्काळ केला पाहिजे. कारण कुठल्याही पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये 15 ते 20 दिवसाच्या काळामध्ये त्याला युरिया मिळणं गरजेचं असतं. नत्राचा पुरवठा हा पिकाला जर झाला तर त्या पिकाची वाढ चांगली होते आणि ज्यावेळेस ते मॅच्युरिटीला येतं, ज्यावेळेस ते पीक फळधारणा करत असतं, त्यावेळेस जर त्याला युरिया दिला तर ते पिकाचं नायट्रोजन एक्सप्लोजर होऊन ते पीक खराब होतं, त्याची गुणवत्ता राहत नाही.
म्हणून तात्काळ युरियाचा पुरवठा शेतकऱ्यांना होणं गरजेचं आहे. आज गहू मोठ्या प्रमाणावर लागवड झाली, कांद्याची बेसल डोसला तर युरिया मिळालाच नाही. त्यानंतर आता कांद्याला पहिल्यांदा युरिया टाकायचा, त्याला युरिया मिळत नाही. ही परिस्थिती शेतकऱ्यांना आली. सोयाबीनची आज परिस्थिती 3800 आणि 4000 रुपये टनाने त्या ठिकाणी सोयाबीन क्विंटलने सोयाबीन विकावं लागतं. म्हणजे 2900, 3800, 4000 रुपये भावाने जर सोयाबीन विक्री होत असेल तर शेतकऱ्याचं उत्पादन खर्च निघणार का? तरी कसं त्याच्या मुलांचं शिक्षण करायचं, कसं त्याच्या वैद्यकीय सेवा सुविधा असेल, कुटुंबाची कशी प्रगती करायची? तुम्ही सगळ्याची महागाई वाढवत चालली. शेतीसाठी लागणारी अवजारं वाढली, खत औषधं वाढली, गाड्यांची भाडी वाढली, डिझेल महाग करून ठेवलं. त्याच्यामुळे इथून मुंबईला जर एखादा डाक पाठवायचा असेल, एखादी गोण पाठवायची असेल, 90 रुपये भाडे. डोमसे साहेब होतं का? आता डोमसे साहेबांनी सांगितलं का, जर आपल्याकडून ते जाते 5 रुपये किलोनी आणि विक्री होती 20 रुपयांनी, ती कशी वाढत जाते? इथून समजा मी एखादा फ्लावरचा डाग काढला, एखादी गोण काढली, ती जाते नारेगाव मार्केटला, 30 रुपये भाडं. अशा अनेक अडचणी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी, आता आपण बोलणारच आहोत पुढं, अशा अनेक अडचणींच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलोय. सकाटा कंपनीच्या विरोधात देखील आमचं या ठिकाणी आंदोलन आहे. आपण सर्वजण या ठिकाणी शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही